लाच घेणार नाही असा नवीन वर्षाचा संकल्प करा, धनाजी चुडमुंगे यांचं वक्तव्य। महसूलसह सिटी सर्वे दुय्यम निबंध कृषी सहकार या कार्यालयांना आंदोलन अंकुशची नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत विनंती। भारतीय राज्यघटनेनं या देशातील प्रत्येक नागरिक हा या देशाचा मालक आहे आणि त्याच्या मूलभूत हक्काची परिपूर्ती होण्यासाठी आणि त्याचे मालक म्हणून हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी म्हणून सगळी प्रशासकीय व्यवस्था त्याच्यासाठी निर्माण केली आहे। आजपासून कोणत्याही नागरिकांकडे कोणत्याही कामासाठी पैसे न मागता व हेलपाटे मारायला न लावता त्याचं काम तातडीने करण्याचा संकल्प करा म्हणून आज महसूलसह सर्व विभागांना आंदोलन अंकुशकडून पुष्पगुच्छ देऊन अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या। नवीन वर्षाच्या शुभेच्छासह देण्यात आलेल्या संघटनेच्या पत्रात म्हटलंय की या देशात वेगवेगळे कायदे करून नागरिकांना उच्च व मोफत सेवा मिळाव्यात म्हणून कायद्याचं संरक्षण सुद्धा याच घटनेनं नागरिकांना दिलंय। त्यामध्ये प्रामुख्याने माहिती अधिकार कायदा, दप्तर दिरंगाई कायदा हे तातडीने व पारदर्शक प्रशासकीय सेवा मिळावी म्हणून या कायद्याची निर्मिती झाली आहे। आज आपल्या देशात प्रजासत्ताक लोकशाही अस्तित्वात येऊन 70 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलाय, पण दुर्दैवानं नागरिकांना घटनेला अभिप्रेत असलेलं प्रजासत्ताक मिळालेलं नाही। आज 2025चा पहिला दिवस आहे आणि प्रत्येक नागरिक या वर्षाचा काहीतरी संकल्प करून आजच्या दिवसाची सुरुवात करत असतो। आपण प्रशासकीय प्रमुख म्हणून सर्वांनी आजपासून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवणार अशा प्रकारचा संकल्प करून तो संकल्प तडीस न्यावा आणि जनतेची सत्ता असल्याचा जनतेला आपल्या कृतीने अनुभव द्यावा म्हणून महसूलसह सर्व कार्यालयांना व कार्यालयीन प्रमुखांना आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून विनंती केली आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या। आजच्या या अनोख्या आंदोलनात धनाजी चुडमुंगे यांच्यासह डॉक्टर शिवाजी पाटील, प्रवीण माने, विकास शेसवरे, महेश जाधव, बंटी माळी, पप्पू मुंगळे, मनु पुजारी व कार्यकर्ते यांनी यामध्ये भाग घेतला। महत्त्वाचं, दुपारचे 12 वाजले तरी तालुका वजन माफी विभागाला कुलूप दिसल्यानं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या दारावर निवेदन चिकटवून निषेध केला। 5 दिवसाचा आठवडा करताना सकाळी 9:45 कार्यालय सुरू व्हायला पाहिजे, पण दुपारचे 12 वाजले तरी ऑफिसला कुलूप दिसल्यानं कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या।